हॅलो एव्हरीवन, तुमचं पवन मास्टर कम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर चला तर आपण बी आय टीचे प्रश्न 101 पासून कसे सोडवायचे तर हे आपल्याला तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर शो करत आहे. ठीक आहे, दाखवत आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, मी आहे पवन. ठीक आहे, आणि तुम्हाला हे क्वेश्चन म्हणजे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे कसे सोडवायचे या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. बघा, तर तुम्ही पण असं सुद्धा प्रॅक्टिस करा आणि ते दुसऱ्याला तुम्हाला शिकवायचं आहे. ठीक आहे, तर चला मग सुरुवात करूया. तुम्ही विज्ञान प्रदेशासाठी एक फ्लायर तयार केला आहे. या फ्लायरमध्ये तुम्ही शेप आउटलाईन असलेल्या मजकूर चौकटीच्या आत ठिकाणाचा तपशील व्हेन्यू डिटेल समाविष्ट केला आहे. आता तुम्हाला ही शेप आउटलाईन काढून टाकायची आहे. तुम्ही मजकूर चौकटीची शेप आउटलाईन काढून टाकण्यासाठी कोणता क्रम पाळाल? तर बघा, इथं मी सुरुवात करते प्रश्नाला. आपल्याला या एवढ्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला व्हेन्यू डिटेल नावाचा हा तुम्हाला शेप दिला. याचा आउटलाईन काढायचा. बघा, सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं फॉर्मॅट टॅब बनवतो आणि शेप आउटलाईन आहे. इथं नो आउटलाईन करायचं आहे. नो आउटलाईन त्याची आउटलाईन निघून जाणार आणि सबमिट बटनवर क्लिक करा. त्याच्यानंतर पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये स्मार्टर ग्राफिक्स काढून टाका. बघा, स्मार्टर ग्राफिक्स आपल्याला ओळखता आलं पाहिजे पहिली गोष्ट. आता स्मार्टर ग्राफिक्स बघा, ओळखण्यासाठी तुम्हाला जसं इथे मी स्मार्ट ग्राफिक्सवर क्लिक केलं बघा, इथे तुम्हाला असं टॅब ओपन होतं डिझाईन आणि फॉर्मॅट. डिझाईनमध्ये तुम्हाला गेलं इथं तुम्हाला दिसतो स्मार्टर स्टाईल म्हणून. झालं, ओळखलं. सिलेक्ट करायचं या लाईनवर. ठीक आहे, आणि डिलीट कीबोर्डवर तुम्हाला बघा, कीबोर्डमध्ये तुम्हाला डिलीट बटन तुम्हाला दिलं आहे ॲरोजच्या वरती किंवा बॅकस्पेस बटन दिलं आहे. ठीक आहे, तिथं क्लिक करा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही क्लिक म्हणजे टाईप केलं किंवा बॅकस्पेस केलं तर डिलीट होऊन जातं. ठीक आहे, डिलीट बटन दिलेली आहे, सबमिट करा. तर अशा प्रकारे आपण स्मार्टर ग्राफिक्स काढून टाकलेलं आहे. ठीक आहे, पुढं करा. तुम्ही MS वर्ड वापरून तुमचा रिझ्यूम तयार केला आहे. आता तुम्हाला तुमचा फोटो पिक्चर कंटेंट कंट्रोल समाविष्ट करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटच्या सुरुवातीला तुम्ही पिक्चर कंटेंट कंट्रोल कशा प्रकारे समाविष्ट कराल? ठीक आहे, आता तुम्हाला पिक्चर कंटेंट कंट्रोल कशा प्रकारे समाविष्ट कराल? चला तर सुरुवात करूया. इथं आपल्याला सुरुवातीला कर्सर ठेवलेलंच आहे. डेव्हलपर टॅबमध्ये कंट्रोल असतात. बघा, डेव्हलपर टॅबच्या बाहेर कंट्रोल्स नसतात आणि कंट्रोल नाव आलेलं आहे. तर डेव्हलपर टॅबमध्ये शोधायचं आहे. तुम्हाला इथं पिक्चर कंटेंट कंट्रोल पाहिजे, क्लिक करून घ्या आणि सबमिट बटनवर क्लिक करा. ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेट सेल नंतर एक डेट पिकर कंटेंट कंट्रोल समाविष्ट करायचा आहे. सुरुवात करा. आता बघा, आता एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये बघा डेट नावाचा सेल म्हणजे एक बॉक्स, हा एक बॉक्स. तर याच्यानंतरचा सेल असतं ज्या राईट उजव्या बाजूचं. ठीक आहे की नाही? इथं कर्सर ठेवा. इथं डेव्हलपर टॅब बन जा. इथं डेट पिकर कंटेंट कंट्रोल आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डेट पिकर कंटेंट कंट्रोल समाविष्ट झालेला आहे. बघा, मी क्लिक केलं तर बाजूला क्लिक यासाठी करतो, तो अप्लाय झाला किंवा नाही माहिती होऊन जातो. ठीक आहे, सबमिट बटनवर क्लिक करा. ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये नेम सेल नंतर प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा. आता बघा, नेम सेलच्या नंतरचा सेल सेम आहे. नेम सेलच्या नंतर इथं कर्सर ठेवलेला आहे. डेव्हलपर टॅब बन जातोय प्लेन टेक्स्ट. ठीक आहे, सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑर्गनायझेशन सेल नंतर एक ड्रॉपडाऊन लिस्ट कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा. ऑर्गनायझेशन सेलच्या नंतरचा ड्रॉपडाऊन लिस्ट म्हणते. ठीक आहे, ऑर्गनायझेशन सेल सेम आहे. ड्रॉपडाऊन लिस्ट डेव्हलपर टॅब तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट कंटेंट कंट्रोल दिसेल. सबमिट बटनवर क्लिक करा. ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पिक्चर सेल नंतर पिक्चर कंटेंट कंट्रोल. बघा, आताच आपण हा क्वेश्चन सुरुवात केलेला आहे. ठीक आहे, तर पिक्चरमध्ये इथं क्लिक, डेव्हलपर टॅब तुम्हाला पिक्चर कंटेंट कंट्रोल. ठीक आहे, आणि करायचं आहे सबमिट. ओके. नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये मधून पिक्चर कंटेंट कंट्रोल काढून टाका. बघा, आता या ठिकाणी डॉक्युमेंटमधून पिक्चर कंटेंट कंट्रोल काढून टाकायचं. तर कसं काढायचं? तर बघा, इथं तुम्हाला पिक्चर कंटेंट कंट्रोल ओळखायचे हे पिक्चर्स आहेत. तुम्हाला बघा, इथं पिक्चर कंटेंट कंट्रोल दिसतं आणि डिलीट किंवा बॅकस्पेस बटनावर दोनदा डिलीट किंवा बॅकस्पेस करायचं, तेव्हाच तो डिलीट होऊन जातो. सबमिट बटनवर क्लिक करा.
ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कारची इमेज आडवी म्हणजे हॉरिझॉन्टल फ्लिप. तुम्हाला जसं की आपल्याला कोणाला यूज करायचं आहे, ह्या कारच्या इमेजला सिलेक्ट केलं, फॉर्मॅटमध्ये रोटेट, इथं बघा फ्लिप हॉरिझॉन्टल आणि सबमिट बटनवर क्लिक करून घ्या. ओके करा. नंतर पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दोन इमेजेस एकत्रित म्हणजे ग्रुप करून एकच ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. बघा आपल्याला दोन इमेजेस तुम्हाला दिलेले आहेत, तर यांना आपल्याला ग्रुप करायचा आहे. तर बघा ग्रुप आपल्या राईट क्लिक केलं तरी ग्रुप ऑप्शन आहे, बट ओपन होत आहे का? नाही. आपल्याला दोन्ही पिक्चरला सिलेक्ट करावं लागेल. त्यासाठी कीबोर्डवर शिफ्ट की बटन प्रेस करायचे आहे आणि दुसऱ्या इमेजला सिलेक्ट करायचं आहे. दोन्ही इमेज झालं सिलेक्ट, त्याच्यावर राईट क्लिक केलं तरी ग्रुप ऑप्शन आहेच, ठीक आहे. अथवा तुम्हाला फॉर्मॅट टॅबमध्ये पण मिळेल. मी राईट क्लिकवरच करतोय, सबमिट बटनवर क्लिक करा. ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा. बघा आपल्याला आता ग्रुप आहे त्याला अनग्रुप करायचं आहे. जसं आपल्याला आता अनग्रुप होतं, ग्रुप केलं ना, इमेज बघा हे सिलेक्ट केलं, ग्रुप आहे, राईट क्लिक केलं याच्यावरच, अनग्रुप झालं. अनग्रुप आहे सेपरेट, बाजूला क्लिक केलं का सेपरेट होऊन जातील. सबमिट. ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कारची इमेज उजवीकडे 90 डिग्री म्हणजे 90 डिग्री म्हणजे रोटेट करा. इमेजला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. फॉर्मॅटमध्ये कोणत्या बाजूस म्हणताय? उजवी म्हणजे राईट. झालं. सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा. अनग्रुप आणि स्वतंत्र एकच आहे, म्हणजे सेपरेटच होणार आहे, ठीक आहे. अनग्रुप केल्यावर सिलेक्ट, राईट क्लिक, अनग्रुप झालं. सबमिट. ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेला मजकूर एक कॉलम आणि 10 रोज असलेल्या एका टेबलमध्ये रूपांतरित करा म्हणजे कन्वर्ट करा. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की हे जे टेक्स्ट दिलेले आहेत याला कॉलममध्ये डिवाइड करायचं आणि रोमध्ये डिवाइड करायचं. इन्सर्टमध्ये जायचं, टेबलमध्ये तर बघा कन्वर्ट दिला आहे, कन्वर्ट म्हणजे रूपांतरित करते, इथं क्लिक करायचं, कन्वर्ट टू टेक्स्ट. बघा एकच कॉलम आहे, ठीक आहे, आणि या ठिकाणी 10 रोज आहेत. रोज म्हणजे ते नाही मित्रांनो फुलवालं, आपल्याला रोज आडवी लाईन, ठीक आहे. चला तर आपण ओके करून घेऊया. 10 रोज आणि एक कॉलम आलेला आहे. सबमिट करा. ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल टायटल 2 या शब्दाला अंडरलाईन स्टाईल लागू करा. बघा आर्टिकल टायटल 2 याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि काय अप्लाय करायचं आहे? अंडरलाईनवर क्लिक करा, सबमिट करा. पुढं ओके करा. परत दिलेल्या डॉक्युमेंटमधील इंट्रोडक्शन टू द स्टडी या शब्दाचा फॉन्ट सेंच्युरी करा. सुरुवात करूया. आता बघा इंट्रोडक्शन टू द स्टडी, इथं बरोबर असं बघा या लाईनवर असं सिलेक्ट करायचं, सिंगल लाईन असेल तर. आणि इथं सेंच्युरी फॉन्ट टाईपही करू शकता बघा, किंवा तुम्ही ABCD वाईजही शोधू शकता, ABCD, ठीक आहे. C पासून येतात सेंच्युरी, इथं तुम्हाला इथं सुरुवातीला सुद्धा आहे, ठीक आहे. सेंच्युरी इथं नाही दिसतोय, सॉरी. किंवा तुम्ही टाईप करून घ्या बघा, CENTURY टाईप केलं ना, इथं सिलेक्ट येत आहे. कुठं? इथं क्लिक करा किंवा एंटर बटनमध्ये प्रेस केलं, इथं बरोबर गेल्याच्या नंतर तरी होऊन जाते, ठीक आहे. सबमिट करा. ओके करा. पुढं दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमधील थर्ड या शब्दाची फॉन्ट स्टाईल बदलून इटॅलिक करा. आता बघा या ठिकाणी दिलेलं डॉक्युमेंट आहे, ठीक आहे, आणि दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंट थर्ड बघा दिसतंय, डॉक्युमेंटमध्ये थर्ड या शब्दाला फॉन्ट स्टाईल काय करायचं आहे? इटॅलिक तुम्हाला माहीत आहे. सबमिट करून घ्या. एवढ्या डॉक्युमेंटमध्ये शोधायचं कसं? नाही तर फाइंड पर्यायाचा वापर करू शकता तुम्ही. दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमधील इन्क्लूड्स या शब्दाचा हायलायटिंग कलर डार्क येलो करा. बघा इन्क्लूड्स, तर तुम्हाला इन्क्लूड्स वर्ड शोधायचा आहे, तर बघा इन्क्लूड्स वर्ड पण सुरुवातीला दिला आहे फर्स्ट लाईनमध्येच, आणि तुम्हाला हायलाईट कलर बघा कोणता आहे? डार्क येलो. झालं. सबमिट. ओके करा. नेक्स्ट
पेज लेआउट टॅबचा उपयोग करून पेज मार्जिनला नॅरो आणि ओरिएंटेशनला लँडस्केपमध्ये सेट करा. तर इथं पहा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पेज मार्जिन नॅरो आणि ओरिएंटेशन लँडस्केप करायचं. लेआउटमध्ये तुम्हाला मार्जिन दिलेलं आहे, इथं नॅरो आहे आणि आपल्याला ओरिएंटेशन काय आहे, लँडस्केप. ठीक आहे, आपल्याला पेज ओरिएंटेशन पण चेंज केलेलं आहे. सबमिट करा, ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटचे ओरिएंटेशन लँडस्केपवर सेट करा आणि डॉक्युमेंटचे मार्जिन मॉडरेट म्हणून सेट करा. सेमच आहे बघा. आताच आपण सुरुवात केलं होतं, लँडस्केप केलं होतं. तर लेआउटमध्ये जायचं, लँडस्केप ओरिएंटेशनमध्ये लँडस्केप आणि मार्जिनमध्ये मॉडरेट. सबमिट, ओके करा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर इन्सर्ट करा. हेडरमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग आणि फुटरमध्ये थँक्यू इन्सर्ट करा. बघा आता दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, हेडर आणि फुटर इन्सर्ट करायचं. तर इन्सर्टमध्ये जायचं, हेडरमध्ये जायचं बघा, एडिट हेडर. आणि इथं काय करायचं आहे आपल्याला टाईप करून घ्या किंवा तुम्ही कॉपी पेस्ट ऑप्शनचा वापर सुद्धा करू शकता. इथं बघा हेडिंगमध्ये दिलेलं आहे मी इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग, गो टू फुटर सेक्शनमध्ये जायचं. इथं थँक्यू हेडर द्यायचं. ठीक आहे, आणि क्लोज हेडर अँड फुटर क्लिक किंवा या डॉक्युमेंटमध्ये डबल टॅप करा. झालं, सबमिट बटनवर क्लिक करून ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमधील पाचव्या वाक्याचा शब्दाचा फॉन्ट बदलून तो सेग्यू UI सेमी बोल्ड करा म्हणत आहे. तर बघा या ठिकाणी इथे तुम्हाला काय करायचं आहे, पाचव्या वाक्याला सिलेक्ट फॉन्ट, इथून जायचं यस पासून. तुम्ही शॉर्टकट यस पण जाऊ शकता, नाही तुम्ही टाईपही केलं तरी चालते. इथं बघा सेगो आणि सेमी बोल्ड सिलेक्ट केलं, बाजूला क्लिक, सबमिट केलं. नंतर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील पहिल्या म्हणजे पॉईंटची हायलायटिंग कलर बदलून डार्क येईल बघा. पहिला पॉईंट आता पाहायचं बघा, पॉईंट कुठं इथं आहे. सिलेक्ट करून घ्या लाईनला, आपल्याला हायलाइट कलरमध्ये जायचं आणि कोणतं डार्क येलो देऊन द्यायचं आहे. बाजूला क्लिक करून सबमिट करून ओके करा. नेक्स्ट तुम्ही आता एक डॉक्युमेंट वाचणार ज्यामध्ये मजकुराचं भरपूर पानं आहेत, वाचण्याची जागा कमी असल्याने अशी डॉक्युमेंट वाचणं अवघड असतं. वाचण्याची कमाल जागा उपलब्ध करून देणार रीड मोड व्ह्यू कशा प्रकारे बदलून द्या. हा क्वेश्चन तुम्हाला मगाशीच झालेला आहे, त्याच्यामुळे म्हणजे या ठिकाणी आपण दुसरं क्वेश्चनला सुरुवात करू. ठीक आहे, चला. दिलेल्या डॉक्युमेंटला रीड मोड व्ह्यूमध्ये पहा. नंतर व्ह्यू टॅब एडिट डॉक्युमेंट वापरून एडिट डॉक्युमेंट मोड कन्वर्ट करा. बघा चला तर सुरुवात करूया. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला अवघड जाणार. बघा लक्ष द्या, व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे, रीड मोड व्ह्यू. आपण रीड मोड व्ह्यूमध्ये पाहिला, परंतु तुम्हाला परत रेडीमेड आपल्याला व्ह्यू एडिट डॉक्युमेंटमध्ये जायचं आहे. बघा तर याला मी करते क्लोज. तर एडिट डॉक्युमेंट जाण्यासाठी बघा इथं ऑप्शन तुम्हाला दिले आहेत. बट इथं ऑप्शन दिसत आहेत का, शोज होऊन राहिले नाही आहे का नाही. तुम्हाला इथं ऑप्शन दिला आहे व्ह्यू. ठीक आहे, व्ह्यूमध्ये एडिट डॉक्युमेंट ऑप्शनमध्ये जायचं आहे. तुम्हाला असं दिसत नाही, बट इथं माऊस पॉइंटर नेलं बघा या कॉर्नरमध्ये. ठीक आहे, कोणत्या या पॉईंटमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. असं कुठं गेला रे, इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एडिट डॉक्युमेंटवर क्लिक करून घ्या. ठीक आहे, परत तुम्हाला एडिट डॉक्युमेंटमध्ये वापस आला आहे आणि सबमिट करून घ्या. ओके करा. चला तर बघा आपण इथपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. हा क्वेश्चन तुम्ही सोडून बघू शकता. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेला मजकूर एक कॉलम आणि 10 रोज असलेल्या एका टेबलमध्ये रूपांतरित करायचा आहे. तर बघा हा क्वेश्चन तुम्ही सोडून पहा. चला तर बाय बाय मित्रांनो. तुम्हाला पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मित्रांनो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर बाय बाय.